चिपळूण नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यावरून सध्या स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापलंय। पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच एका विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले। मात्र या कामांच्या अधिकृत नामफलकावर चक्क भाजप जिल्हाध्यक्षांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने नवीन वादाला तोंड फुटलंय। या प्रकरणाने काँग्रेसचे गटनेते आणि नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय। नगरपालिकेच्या शासकीय विकास कामात राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावाचा अशा प्रकारे समावेश करणं अत्यंत बेकायदेशीर आणि लोकशाहीला घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय। सरगुरोह यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला असून ही चिपळूण नगरपालिका आहे की भाजपचं कार्यालय असा खोचक सवाल त्यांनी प्रशासनाला विचारलाय। चिपळूण नगरपालिका नगरसेवक साजिद सरगुरोह तथा काँग्रेसचा गटनेता आज विविध कामाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय। उद्घाटन सोहळ्यामध्ये आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते पार पडलाय। कामाचं शुभारंभ झालं पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, त्याच्या मताचे आम्ही आहोत। पण नगरपालिकेचा जो बोर्ड लागलाय, ह्या बोर्डावरती एक डाग लावण्यासारख्या वस्तू इथं नमूद केलेली आहे, जे एखाद्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष त्याचं नाव इथं टाकलेले। जर का बीजेपीचे कार्यकर्ते शासन किंवा प्रशासन झाले असतील तर चिपळूण नगरपालिकेला बीजेपी नगरपालिका म्हणून टाका, त्याला प्रायव्हेट फर्म आहे म्हणून घोषित करा। म्हणजे आम्हाला तरी समजून दे की हे शिस्त आहे का। आणि अशा पद्धतीने सातत्याने जर होत असेल विषय तर त्याला आमचा चोख भाषेत निषेध आहे। एखाद्या पर्टिक्युलर पक्षाचा पदाधिकारी किंवा जिल्हाध्यक्ष हा शासकीय पदाचा कुठलाच मानकरी होऊ शकत नाही, हे त्यांनी समजलं पाहिजे आणि हे त्यांना समजत नाही। पालकमंत्री साहेबांच्याकडे विनंती आहे की तुमच्या डोळ्यामध्ये हे माती टाकून हे वेगवेगळ्या पद्धतीचे जर हे कार्यक्रम करत असतील तर तुम्ही बघा, नाहीतर कुठंतरी तुम्हाला गोत्यात टाकण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे। हे तुमचेच कार्यकर्ते खातायत कुठं आणि बोलतायत कुठं हे बघा आणि वाचा हे ज्या बोर्डावर काय लिहिलेलं आहे। आणि ह्याचा निषेध आम्ही करतोय आणि पुढे पण करणार।